नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक मल्टीबॅगर कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत. जी मल्टीबॅगर कंपनी आहे, लार्ज कॅप कंपनी आहे, आपल्या सपोर्टजवळ ट्रेड करीत आहे. अशा कंपनीचा आपण फंडामेंटल पाहणार आहोत. HDFC बँक लिमिटेड, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून म्हणजे RBI कडून बँकेची स्थापना करण्यासाठी मान्यता मिळवणाऱ्या कंपन्यांपैकी पहिली कंपनी आहे. HDFC बँक लिमिटेड ही एक भारतीय बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी आहे. या कंपनीचं मुख्यालय मुंबई येथे आहे. मालमत्तेनुसार ही भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक आहे. मे 2024 पर्यंत बाजार भांडवलानुसार जगातील 10वी सर्वात मोठी बँक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने HDFC बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक यांना देशांतर्गत प्रणालीत महत्त्वाच्या बँका म्हणून ओळखले आहे. एप्रिल 2024 पर्यंत HDFC बँकेचे बाजार भांडवल $145 अब्ज एवढे आहे, ज्यामुळे ती भारतीय शेअर बाजारातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. 1,73,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांसह भारतातील 16व्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे. तिच्या मूळ कंपनी HDFCच्या ताब्यात घेतल्यानंतर ती भारतातील 16व्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे आणि 1,73,000 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. तर भारतीय शेअर बाजारामध्ये HDFC बँकचा विचार केला तर अनेक निर्देशांकांमध्ये या कंपनीचे महत्त्व आहे. निफ्टी 50मध्ये वेटेज जास्त आहे. त्यानंतर बँक निफ्टीमध्ये आहे. फिन निफ्टीमध्ये HDFC बँकेचं वेटेज आहे. रिलायन्स बरोबर HDFC बँकेचंही तेवढंच वेटेज आहे. अशी ही लार्ज कॅप मल्टीबॅगर कंपनी आहे. या कंपनीचं मार्केट कॅपचा विचार केला तर मार्केट कॅप आहे 11,13,745 कोटी रुपये. या कंपनीचा शेअरचा PE रेशो आहे 16.29 आहे. ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 1.33. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 9.50 आणि ROE आहे 22.1. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 7.39 आहे, म्हणजे कंपनीवर कर्ज आहे. कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट चांगला लागण्याची शक्यता आहे. गेल्या 5 वर्षापासून प्रॉफिट ग्रोथ चांगला झालेला आहे. कंपनी शेअर होल्डरांना चांगला आणि रेग्युलर डिव्हिडंड देते. FIचे प्रमाण कमी व DIचे प्रमाण वाढलेले आहे. अशी ही मल्टीबॅगर कंपनी आहे. या कंपनीचा आता आपण चार्ट पाहूया. HDFC बँक लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे. 1 वीक टाईम फ्रेम आहे. 1 वीक टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 1,303 रुपये ही जी लेवल आहे, ही लेवल रजिस्टन्सचं काम करीत होती. या लेवलपर्यंत हा शेअरचा चार्ट गेला आणि तिथून पुन्हा खाली आलेला, या रजिस्टन्सवरनं खाली आलेला आहे आणि पुन्हा दुसऱ्यांदा मात्र हा रजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. ब्रेक करून रिटेस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आणि पुन्हा वर गेलेला आहे. तर अशा पद्धतीने 1,303 हा जो रजिस्टन्स होता, तो रजिस्टन्स ब्रेक करून आता 1,303 आता सपोर्टचं काम करीत आहे, कारण की हा रजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. हा रजिस्टन्स ब्रेक करून पुन्हा या लेवलला रिटेस्ट करण्यासाठी हा शेअरचा चार्ट आलेला आहे. पुन्हा दुसऱ्यांदा रिटेस्ट केलेला आहे आणि नंतर हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे. जे 1,303 हा एक सपोर्टचं काम करीत आहे. आता 1,303 हा सपोर्टचं काम करीत आहे आणि आता किंमत चालू आहे 1,466 रुपये ही किंमत चालू आहे. आता आपण 1 डे टाईम फ्रेम पाहूया. वन डे टाईम फ्रेममध्ये बघा, वन डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की ही जी लेवल आहे 1,000
1303 ही जी लेवल आहे, या लेवलवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि या ठिकाणी रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सवरनं खाली आला आणि त्यानंतर हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. हा रेजिस्टन्स ब्रेक करून हा जो रेजिस्टन्स आहे तो आता सपोर्ट झालेला आहे आणि त्या सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी हा शेअरचा चार्ट खाली इथपर्यंत आला आणि इथून परत पुन्हा वरती गेलेला आहे. आता 1303 हे सपोर्टचं काम करीत आहे. या सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी हा शेअरचा चार्ट खाली आला, पुन्हा दुसऱ्यांदा आला, पुन्हा तिसऱ्यांदा आलेला आहे. या लेव्हलला टेस्ट करण्यासाठी 1303 ही लेवल जे आहे ते रेजिस्टन्स होता, आता सपोर्टचं काम करीत आहे. या लेव्हलला रिटेस्ट करण्यासाठी 3 वेळा हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि त्यानंतर हा शेअरचा चार्ट खाली न येता या लेव्हलपासून हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे. मग कोणती लेव्हल आहे ती बघा, ती लेव्हल कोणती आहे? 1380 ही लेवल धरून घ्या. 1380 ही लेवल आहे. या लेवलपासून हा शेअरचा चार्ट रिटेस्ट करून वरती गेलेला आहे. म्हणजे या ठिकाणीच गेलेला नाही तर मागे सुद्धा बघा, पहिल्यांदा हा 1303 हा जो रेजिस्टन्स ब्रेक केला आणि रिटेस्ट करण्यासाठी हा शेअरचा चार्ट खाली आला, तेव्हा 1380 किंवा 81 हा जो सपोर्ट होता म्हणजे यापर्यंत आली आणि इथून वर गेलेला हा शेअरचा चार्ट आणि पुन्हा रिटेस्ट करण्यासाठी 1380 या लेवललाच आलेला आहे. 1380 या लेवलवरनंच वरती गेलेला आहे. म्हणून 1380 किंवा 81 हा सुद्धा एक काय आहे, या ठिकाणी सपोर्ट झालेला आहे. या ठिकाणी सपोर्टचं काम केलेलं आहे, कारण की इथून शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे. त्यामुळे 1380 किंवा 81 हा एक सपोर्ट आहे. बघा या ठिकाणी अनेक वेळा रिटेस्ट केलेला आहे. 1380 किंवा 81 या लेवलला 1 2 3 4 5 वेळा या सपोर्ट जवळ आलेला आहे शेअरचा चार्ट आणि नंतर 6व्या वेळा मात्र हा जो 1380 होता 81 होता हा सपोर्ट ब्रेक केलेला आहे आणि खालचा जो सपोर्ट आहे 1303 या सपोर्टपर्यंत आलेला आहे आणि या सपोर्टवरनं वर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा त्या सपोर्टपर्यंत आलेला आहे. 1303 या सपोर्टपर्यंत आलेला आहे आणि त्यानंतर मात्र हा 1303 या सपोर्टवरनं हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे आणि पुन्हा 1380 किंवा 81 या सपोर्टला टेस्ट करण्यासाठी खाली आला आणि पुन्हा 1381 या सपोर्टवरनं वरती गेलेला आहे. अशा पद्धतीने 1380 हा सपोर्ट 5 वेळा या सपोर्टवर आला आणि 6व्या वेळा मात्र हा सपोर्ट ब्रेक केला आणि पुन्हा या सपोर्ट जवळ आलेला आहे. 1380 किंवा 81 या सपोर्ट जवळ आलेला आहे आणि या सपोर्टवरनं वरती गेलेला आहे. 1380 किंवा 81 या सपोर्टवरनं हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे आणि तिथून परत त्याच लेव्हलला टेस्ट करण्यासाठी खाली आलेला आहे. पुन्हा पहिल्यांदा दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा या लेव्हलला टेस्ट केला आणि पुन्हा इथून वरती गेलेला आहे. म्हणजे आता जी किंमत चालू आहे 1466 तो विचार केला तर येणारा सपोर्ट जो आहे सपोर्ट हा 1380 किंवा 1381 हा सपोर्ट आहे आणि या सपोर्टवरनं वर जात आहे. तुम्हाला दिसत असेल या चार्टमध्ये की या चार्टमध्ये
अनेक वेळा बाईंग आलेली बघा, या ठिकाणी बाईंग आली, पुन्हा सेलिंग झाली, पुन्हा या ठिकाणी बाईंग आली, सेलिंग झाली, पुन्हा या ठिकाणी बाईंग आलेली आहे, पुन्हा या ठिकाणी सेलिंग झाली, पुन्हा या ठिकाणी बाईंग आलेली आहे. तर अशा पद्धतीने बाईंग आणि सेलिंग या भागामध्ये चालू आहे. आणि हा जो सपोर्ट आहे, या सपोर्टला टेस्ट करून रिटेस्ट करून हा शेअरचा चार्ट वरती जाण्याचा प्रयत्न करीत आहे. 1381 हा सपोर्ट आहे आता चालू. या सपोर्टवरनं आता हा शेअर जर वरती गेला तर काय होईल मग? हा कुठपर्यंत जाईल बघा. हा शेअरचा चार्ट एक 1722 हा जो रेजिस्टन्स आहे, या रेजिस्टन्सपर्यंत जर गेला हा शेअरचा चार्ट, तर बघा हा रेजिस्टन्स किती वेळा टेस्ट केलेला आहे बघा. हे बघा 1, 2, 1722 हा रेजिस्टन्स या ठिकाणी, या रेजिस्टन्सला टच करून शेअरचा चार्ट खाली आला. या रेजिस्टन्सला टच करून हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे, 2 वेळा खाली आलेला आहे बघा. या ठिकाणी पण खाली आलं आहे. हा 3ऱ्या वेळा खाली आला, 4थ्या वेळा खाली आला आहे, 5व्या वेळा पण या रेजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे. आणि 6व्या वेळा पण या रेजिस्टन्सचा चार्ट या ठिकाणी इथून खाली आलेला आहे. तर जर हा शेअर किंवा हा स्टॉक जर वरती गेला, इथून जर हा रिव्हर्स झालेला आहे, इथून जर हा रिव्हर्स झालेला आहे बघा, हळूहळू वरती जात आहे. हा बघा, हा असं विचार केला, हा हळू वरती जात आहे. त्यांचे रेजिस्टन्स पण वरचे होत आहे आणि खालचे सपोर्ट पण वर जात आहे. जर हा इथून वरती गेला तर हा 1722 या लेव्हलपर्यंत जाणार. पण मी 6 वेळा सांगितलं, हा जो रेजिस्टन्स आहे 6 वेळा टच झालेला आहे. जर 7व्या वेळा टच करून जर खाली आले किंवा 7व्या वेळा हा जो रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स ब्रेक होण्याची शक्यता आहे. म्हणजे 52 वीक हा ब्रेकआउट होण्याची शक्यता आहे, कारण की हा रेजिस्टन्स आता वीक झालेला आहे. 6-7 वेळा या रेजिस्टन्सला या शेअरच्या चार्टने काय केलेलं आहे, बघा रिटेस्ट केलेलं आहे, अनेक ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे हा रेजिस्टन्स आता वीक झालेला आहे, कारण की या शेअरच्या चार्टने 5-6 वेळा या लेवलला टेस्ट केलेला आहे, या लेवलपर्यंत आलेला आहे, तिथून खाली आलेला आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे आज 1-2 दिवसातच नाही, तर याला जायला भरपूर वेळ लागेल. हा जर इथून वरती गेला तर 1722 ही जे रेजिस्टन्स आहे, या रेजिस्टन्स ब्रेक करून रिटेस्ट करून वर जाण्याची शक्यता आहे. 52 वीक हाय ब्रेकआउट देण्याची शक्यता जास्त आहे या शेअरमध्ये. तर पाहूया काय होतं. हा शेअरचा चार्ट इथून पुन्हा खाली येतो का या लेव्हलपर्यंत, या लेव्हलपर्यंत पुन्हा खाली येतो. शक्यतो या लेव्हलपर्यंत न येता या लेव्हलपर्यंत जर खाली आला आणि इथून जर खाली येऊन इथून पुन्हा रिटेस्ट करून जर वरती गेला तर तो 1722 पर्यंत इथपर्यंत जाणार. आणि पुन्हा हा जो रेजिस्टन्स, हा सुद्धा रेजिस्टन्स ब्रेक होणार. म्हणजे या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात टार्गेट मिळण्याची शक्यता आहे. मग मल्टीबॅगर कंपनी आहे, मोठी कंपनी आहे. आणि आपल्या निफ्टी 50मध्ये याचं HDFC बँकेचं वेटेज जास्त आहे. आणि निफ्टी 50मध्ये आहे निफ्टी फायनान्स, म्हणजे सगळ्याच्या याच्यामध्ये HDFC बँकेचं वेटेज जास्त आहे. एक नंबर म्हटलं रिलायन्स नंतर HDFC बँकेचाच नंबर लागतो. आणि त्यामुळे मोठी बँक आहे आणि वरती जाण्याची शक्यता जास्त आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे, बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. हे लक्षात घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.